आजच्या गोष्टीचं नाव आहे विठ्ठलाची खरी भेट. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला लाखो वारकरी चालले होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने संपूर्ण रस्ता दुमदुमला होता. त्या गर्दीत एक गरीब वृद्ध आजीही होती. तिच्या हातात ना मोठा नैवेद्य होता ना फुलांची टोपली. फक्त एक तुळशीचं पान आणि विठ्ठलावर अढळ श्रद्धा होती. मंदिराजवळ पोहोचताच तिने पाहिलं की एक भुकेला लहान मुलगा रडत आहे. आजीने क्षणाचाही विचार न करता आपल्या जवळची एकमेव भाकरी त्या मुलाला दिली. रिकाम्या हाताने ती विठ्ठलाच्या दर्शनासाठी उभी राहिली. मनात विचार आला, देवा, तुला अर्पण करायला काहीच उरलं नाही. तेवढ्यात तिला मंदिरात विठ्ठलाचे दर्शन झाले. तिच्या मनात एक आवाज घुमला, आई, तू मला भाकरी दिलीस, तू मला प्रेम दिलंस. भुकेल्याला अन्न देणं, गरजवंताला मदत करणं, हीच माझी खरी पूजा आहे. आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला समजलं की विठ्ठल फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक जीवामध्ये आहे. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय बोध घ्यायचा? आषाढी एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे, प्रेम, सेवा, दया आणि नामस्मरण हीच विठ्ठलाची खरी भक्ती आहे. पांडुरंग हरी, विठ्ठल हरी, जय जय रामकृष्ण हरी.